जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. भीमघाटावरील कमानीचे उद्घाटन, समाजातील जागृतीचा नवा दीपस्तंभ. नांदेड जिल्ह्यातील श्रद्धाचं भीमघाट हे केवळ एक स्मारक नाही, तर बौद्ध समाजाच्या आत्मसन्मानाचे, इतिहासाचे आणि धम्मनिष्ठेचे प्रतीक आहे. याच पवित्र स्थळी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या भव्य कमानीचे उद्घाटन करण्यात आले. समाजाच्या इतिहासात स्मरणीय ठरणाऱ्या या प्रसंगी असिस्टंट जनरल विजय कांबळे यांच्या हस्ते कमानीचे लोकार्पण झाले. समाजातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एका रचनेचे अनावरण नव्हे, तर समाजातील एकता, संघटन शक्ती आणि धम्मकार्याच्या निष्ठेचे प्रतीक म्हणून या कमानीचा स्वीकार झाला. उपस्थित मान्यवरांमध्ये मेजर जनरल सुरेश गजभारे, अध्यक्ष गणपत गायकवाड, जिल्हा सचिव दामोदर सरकटे, संस्कार उपाध्यक्ष सुरेश लोकडे, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाडे, शहर उपाध्यक्ष आनंद जोंधळे, समता सैनिक दलाचे कंपनी कमांडर S.H. हनुमंते, व्यवस्थापक शंकर तारू आणि लोखंडे मामा यांची विशेष उपस्थिती होती. आज समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. शिक्षण, संघटन, संस्कार आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यातील सातत्य. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे उपक्रम हे केवळ औपचारिक कार्यक्रम राहत नाहीत, तर ते नव्या पिढीला संदेश देणारे, प्रेरणा देणारे ठरतात. भीमघाटावरील कमान समाजातील प्रत्येकासाठी एक स्मरणचित्र ठरेल की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला विसरून चालणार नाही. एकता आणि संघटन हेच आपले खरे शस्त्र आहे आणि धम्म मार्ग हा केवळ श्रद्धेचा नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा मार्ग आहे. आजची कमान ही विटामातेची संरचना नसून समाजाच्या आत्मभानाची, धम्मनिष्ठेची आणि क्रांतिकारी वारशाची साक्ष आहे. भारतीय बौद्ध महासभा या सोसायटीचे अध्यक्ष, बौद्धाच्या जनक, चैत्यभूमीचे निर्माते आयुष्यमान भैयासाहेब आंबेडकर यांचे पावन स्थिती विनम्र अभिवादन करून या संस्थेचे अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना यांच्या धम्म कार्यक्रमाचं पंचांगणा. या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर आणि सल्लागार बाळासाहेब पांडुरंग आंबेडकर या दोघांसह सविनय जयभीम करून या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व त्यांचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व जवान या सर्वांना सविनय जयभीम करून खऱ्या अर्थाने एक संदेश आपण द्यायचा प्रयत्न करूया. एक आठ बनवणारा जो असतो त्याला काय म्हणतात, कुंभार होता आणि कुंभारने विचार केला की त्यावेळेस सर्व लोक चिलीम ओढत होते आणि म्हणून त्यांनी विचार केला की आपण चिलीम तयार करूया आणि चिलीम जर तयार केली त्यापासून आपल्याला भरपूर फायदा होईल, लोक भरपूर विकत घेतील आणि आपल्याला पैसा मिळेल, आपला प्रपंच चांगला चालेल. आणि हा विचार करून त्यांनी माती घेतली आणि त्या ठिकाणी तो पळू लागला आणि तिला आकार देऊ लागला. पत्नी बाहेर आली आणि तिने विचारलं, तुम्ही हे काय करतात? त्यावेळेला त्याने सांगितलं, मला मुलासारखं काही तर म्हणे नाही, आपला चिलीम बनवतो, चिलीमच्या लोक सर्व ओढत आहेत आणि आपल्याला पैसे भरपूर मिळतील आणि आपला संपूर्ण संसार चांगला चालेल. त्यावेळेला तिने सांगितलं, अरे वेड्या, आता उन्हाळा जवळ आलेले, माठ बनवा, भरपूर लोक माठ विकत आणि आपल्याला पैसा भरपूर मिळेल आणि आपला संसार चांगला चालेल. आणि जास्त माती मळतो आणि त्याच्यात माठ बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला आपल्या माठातून आवाज येतो, आता हे काय करत आहेत? तर म्हणे काय ते माझं पहिलं मत होतं चिलीम बनवायची, आता मी या ठिकाणी माठ बनवत आहे. अरे तू मत बदललं, तुझे विचार बदलले, पण माझं जीवन बदललं. मला विचारतं माझं हिचं जीवन बदललं, त्या मातीला विचारतो तुझं जीवन कसं बदललं. त्यावेळेला ती माती सांगते, हे
जर त्याच्यात चिरपट्टी असती तर त्याच्यामध्ये आग भरली ही जर आपल्या लोकांना दिवस पडले असते. परंतु आता माठ बनलेलं त्यात पाणी भरलं जाईल, मीठ भरलं राहील. विचार बदलले, जीवन बदलतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या उठीत टाकलं, बुद्धांचा स्पर्श झाला आणि त्याद्वारे आमचे विचार बदलल्यानंतर पूर्णपणे पूर्ण कायापलट झालं. आमचे विचार बदलल्यानंतर आमचं जीवन बदललं. बघा, आमचं सामाजिक जीवन बदललं, सांसारिक जीवन बदलले, आमचं धार्मिक जीवन बदललं, आमचे वैचारिक जीवन बदललं, आमचं आर्थिक जीवन बदललं, आमचं वैचारिक बदललं, त्याचबरोबर सांस्कृतिक जीवन बदललं आणि शैक्षणिक जीवन बदललं. विचार बदलले, जीवन बदलतं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आमचे जीवन बदललं, बुद्धांनी जीवन बदललं आणि म्हणून आज ही प्रगती आणि या प्रगतीचं एक द्योतक म्हणून आमचं हे ठिकाणी जे काही हे तयार केलेलं आहे, कमान तयार केले आहेत, बोर्ड तयार केले आहेत, या बोर्डाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांच्या जय भीम. ब्रेक साधन, ब्रेक मिश्र, ब्रेक साधन, जिंदाबाद सामना देखो, जनरल सलामी देंगे, जनरल सलामी, जय भीम, जय भीम, जय भीम. विश्राम. आपण या बोर्ड या ठिकाणी बनवलेलं आहे आणि हे बोर्ड आपली कायमची आठवण राहील. आपले जे काही थोर पुरुष म्हणून गेले, ज्यांनी याच्यासाठी योगदान दिलेले आपल्याला नेहमी राहत राहील. त्या आठवणीमुळे आपण पुढील प्रयाण जे करणार आहात त्या आठवणीच्या अनुषंगाने अजून सगळे जे कार्यक्रम करणार आहेत ते सुद्धा त्यांची स्मृती त्या ठिकाणी येईल. त्या स्मृतीच्या अनुषंगाने आपण करा, त्याबद्दल आपला धन्यवाद देतो. नमस्कार. जय मी सुरेश गंधवारे, मेजर जनरल या ठिकाणी आज संस्थेच्या वतीने कमान उभारण्यात आलेली आहे. या कमानीचा खरं सांगायचं म्हणजे की या भागातले जे आमचे जुने जे कार्यकर्ते होते त्यामध्ये आदरणीय कालवश प्रभाकररावजी हिंगोले काका, मोहनरावजी गोडबोले काका, के जी थोरात साहेब, अजून मामा येवले साहेब, या अनेक ह्या ठिकाणच्या लोकांनी जो बलिदान दिलेलं आहे. खूप असं ह्या ठिकाणी प्रशासनासोबत एक वैचारिक भूमिका लढवून ह्या ठिकाणी श्रद्धास्थळ भीमघाट संस्थेच्या नावानं करण्यात आलेलं आहे. आणि ह्या संस्थेच्या नावानं करत असताना जे काही इथल्या भागातील जे काही या ठिकाणी जे भीमसैनिक होते ह्या सैनिकांनी त्या जागेचा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे संरक्षण केलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे ही संपूर्ण जागा ही जो बाबासाहेब आंबेडकरांना मानतो त्या सर्वांची जागा आहे. म्हणून या जागेचा जो बाबासाहेबाचा अनुयायी आहे, जो बाबासाहेबाला मानतो तो याचा खरा अनुयायी आहे. आणि ही जागा ही त्यांची सर्वांची आहे आणि सर्वांचं संरक्षण, ह्या जागेत संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळं आज त्यांनी जे आज भारतीय बौद्ध महासभेचं जे छोटंसं रोपण या ठिकाणी लावलं होतं, आज एखादा विशाल असा मोठ्या याच्यामध्ये झालेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी त्यांनी हे कमान लावून त्यांच्या ह्या कार्याला आम्ही सलाम करतो आणि इथं 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भीम.